हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्के. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपण या व्हिडिओमध्ये ॲनालाइज करूया इंडिया वर्सेस पाकिस्तान, जो सुपर 4मध्ये मॅच खेळवली गेलेली दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर. आणि हा पराभव टीम इंडियाच्या खूप जिव्हारी लागणार आहे, बिकॉज हा पराभव आपण अवॉइड करू शकत होतो ॲट एनी कॉस्ट. बट आपण एक्स्ट्राज आणि मिसफिल्ड आणि कॅच ड्रॉपच समजा जर आपण एकवटले तर ते रन्स आपल्याला शेवटी महागात पडून गेले, डिस्पाईट द फॅक्ट दॅट वी टूक द गेम टू द फायनल ओव्हर. आपल्या मिसफिल्ड्समुळे आणि आपल्या लॅप्स इन कॉन्सन्ट्रेशनमुळे आपल्याला ही मॅच गमवावी लागली. आपण फर्स्ट ऑफ ऑल इनिंग्स ॲनालाइज करूया टीम इंडियाची. पाकिस्तानने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. हा सेट टेम्पलेट असतो आजकाल टीम्सचा. आणि पिच जरासं टू पेस्ड होतं स्टार्टिंगला, बट ॲज द इनिंग्स वेंट ऑन, द इंडियन इनिंग्स वेंट ऑन, ते खूप चांगलं झालं बॅटिंगसाठी. आणि पाकिस्तानी इनिंग्सच्या वेळेला तर पिच दॅट वॉज द बेस्ट टाईम टू बॅट ऑन. बॉलिंग घेतली पाकिस्ताननी. 20 ओव्हर्समध्ये टीम इंडियाने 181 धावा केल्या, 7 विकेट्स गमावून 28 धावा केल्या के एल राहुलनी 20 चेंडूंमध्ये, 1 चौकार 2 षटकार. रोहित शर्माने 28 धावा केल्या 16 चेंडूंमध्ये, त्याच्यात 3 चौकार आणि 2 षटकार होते. आणि दोघांनी पण पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फ्लाईंग स्टार्ट दिला टीम इंडियाला. आता पुष्कळ लोकांचं म्हणणं असं असेल की दोघांनी पण त्यांची इनिंग्स कॅरी फॉरवर्ड नाही केली किंवा कोणता मोठा स्कोर नाही केला, आणि दोघांपैकी किंवा एकाला तरी 15-16 ओव्हरपर्यंत टीम क्रीजवर असायला पाहिजे होतं, जेणेकरून तो अँकरचा रोल प्ले करेल आणि जे बाकीचे बॅट्समन त्याच्या आसपास येतील ते एन्फोर्सरचा रोल करतील, जेणेकरून आपला स्कोर 190 ते 200च्या दरम्यान असू शकतो. बट मी या फिलॉसॉफी जी टीम इंडियाने एम्प्लॉय केली होती त्याच्या फुल सपोर्ट करतो. कारण मी तुम्हाला सांगतो, आपली बॅटिंग टॉप हेवी असं आपण बिलकुल नाही म्हणता येणार. बट खूप मोठ्या गेम्समध्ये आपण असं ऑब्झर्व केलेलं आहे, जसं की 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 ICC 50 ओव्हर वर्ल्ड कप सेमीफायनल, किंवा 2015ची सेमीफायनल, ज्या वेळेला MS धोनी कॅप्टन होता, की आपला टॉप ऑर्डरचा अप्रोच जो असतो तो खूप टिमिड असतो आणि खूप मी असं नाही म्हणणार की आपले बॅट्समन फ्रीज होऊन जातात, बट ते शक्यतो स्कोरिंगला प्रायोरिटी देत नाही. ते पहिले सेट व्हायचा प्रयत्न करतात आणि त्याच माइंडसेटमध्ये बॉलर्स आपले विकेट उडवून जातात. मॅट हेनरी आणि ट्रेंट बोल्टनी पण 2019मध्ये असंच केलं होतं, आणि मिचेल जॉन्सननी पण असंच केलं होतं 2015मध्ये. सो आपल्याला टिमिड राहून चालणार नाही. आपल्याला पहिल्या बॉलपासून ऑपोजिशनला अटॅक करावा लागेल, आणि हीच फिलॉसॉफी रोहित शर्माने एम्प्लॉय केलेली होती. जसं की तुम्हाला माहिती आहे की 2021 T20 वर्ल्ड कपच्या डिबेकलनंतर रोहित शर्माने स्वतःच म्हटलं होतं की आपल्याला एक ॲग्रेसिव्ह टेम्पलेट T20मध्ये सेट करायचा आहे, आणि तो स्वतः एन्फोर्सर म्हणून काम करतो. जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आफ्टर द T20 वर्ल्ड कप रोहित शर्मा हॅज द हायेस्ट स्ट्राईक रेट ऑफ एनी इंटरनॅशनल बॅट्समन इन द पॉवर प्ले. 155पेक्षा जास्त तो स्ट्राईक रेट आहे. सो तो स्वतःहून ती फिलॉसॉफी एम्प्लॉय करतो, आणि आपल्याला पण त्या फिलॉसॉफीला सपोर्ट करावा लागेल ॲट एनी कॉस्ट. के एल राहुलनी 28 धावा केल्या 20 चेंडूंमध्ये, 1 चौकार आणि 2 षटकार त्याच्यामध्ये होते. बट मी तो अगेन्स्ट द रन ऑफ प्ले आऊट झाला असं मी नाही म्हणणार. 1 चौकार 2 षटकार तो खूप, अरे ओपन आहे, 1 चौकार 2 षटकार तो त्यांनी खेळले, आणि चांगला तो दिसत होता क्रीजवर. त्याच्या फॉर्ममध्ये खूप हे होतं की तो चांगला खेळणार की नाही, तो सेट होणार की नाही, आणि खूप क्रिटिसिझम त्याला झालं होतं, कारण त्यांनी सुपर 6 गेममध्ये हाँगकाँग विरुद्ध आणि पाकिस्तान विरुद्ध चांगला परफॉर्मन्स दिला नव्हता. बट तो ज्या वेळेला लाँग ऑनला शादाब खान कडनं अनफॉर्च्युनेटली आऊट झाला, त्या पण वेळेला तो स्कोरिंग रेट आणि स्कोरिंग अँटी अप करायचा प्रयत्न करत होता. सो इट इज अनफेअर टू जज हिम, कारण त्याला टीम मॅनेजमेंटची पण बॅकिंग आहे, आणि आपल्याला पण त्याला तसं त्या नजरेने बघावं लागेल की तो शॉट खेळताना आऊट झाला आहे. तो पुअर फॉर्ममध्ये होता असं नाही. सो ही कुड हॅव इझिली टेकन अ फ्यू डिलिव्हरीज, पण ते अजून 1 का 2 ओव्हर त्यांनी कन्झ्युम केली असती, फॉर्ममध्ये आला असता, किंवा नंतर कोणत्या सर्कमस्टान्सेसमध्ये त्यांनी शॉट मिसटाईम केला असता तर त्याला मदत झाली नसती. तर त्यांनी 28 धावा ज्या केल्या आहेत त्या बहुमूल्य होत्या पॉवर प्लेमध्ये. रोहित शर्माने पण 16 चेंडूत 28 धावा केल्या. त्यांनी पुल शॉटवर 6 खूप मस्त मारला. ऑफ साईडवर वर त्यांनी चौका नसीम शाहला खूप मस्त लगावला, आणि ओव्हर कवर्स पण त्यांनी हारिस रौफला खूप सुरेख चौका मारला. ज्या बॉलला रोहित शर्मा आऊट झाला तो स्लोअर बॉल होता,
त्यांनी फिंगर्स रोल केले होते ॲट द लास्ट मोमेंट. तो ती हारिस राऊची स्किल आहे, पण तो शॉट समजा जर बसला असता, नीट कनेक्ट नाही झाला त्याच्यामुळे, बिकॉज इट वॉज अ स्लोअर बॉल. जर तो सीम अप गेम असता तर तो मिड विकेटच्यावर इट कुड हॅव बीन द लॉंगेस्ट 6 ऑफ द टॉर्नामेंट. बट सच थिंग्स हॅपन. अँड जसं की मी तुम्हाला सांगितलं, या अप्रोचला त्यांना फॉल्ट करून चालणार नाही. विराट कोहलीने 60 धावा केल्या. फायनली वी कॅन से दॅट ही इज बॅक इन फॉर्म. 44 चेंडूंमध्ये 4 चौकार 1 षटकार लगावलं. आसिफ अलीने त्याला शेवटच्या ओव्हरमध्ये रनआउट केलं. खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी. गेम अवेअरनेस त्याचा परत होता, आणि जो प्राईम विराट कोहलीचा गेम अवेअरनेस असतो, जसं की तुम्हाला माहिती आहे की ही ट्रायज टू हिट द बाउंड्रीज, बट समजा बाउंड्रीज जरी नसेल मिळत तर ही ट्रायज टू कीप द स्कोरबोर्ड मूव्हिंग. ही कन्वर्ट्स 1:2, आणि त्यांनी त्याची रनिंग बिटवीन द विकेट्स पण खूप छान होती. 60पैकी फक्त 22च धावा बाउंड्रीजमध्ये होत्या. बाकीच्या 38 धावा त्यांनी 1 आणि 2 रन करून हे केल्या. सो त्याची फिटनेस लेवल पण पीकमध्ये आलेली आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी 50 रीच केली त्यावेळेला जो इंडियन क्रिकेटचा बॅच होता त्याला पण त्यांनी किस केलं. सो इट शोज दॅट हाऊ मच दिस नॉक्स मीन्स टू हिम. आणि 70 सेंचुरीज, एवढी फेम, एवढे पैसे, त्याच्यानंतर पण एव्हरी सिंगल रन्स काउंट फॉर हिम. त्याची पॅशन परत आलेली आहे, आणि इट इज अ गुड न्यूज फॉर होल ऑफ 1.4 बिलियन पीपल ऑफ इंडिया. आणि विशिंग हिम ऑल द बेस्ट. होप ही कंटिन्यूज द फॉर्म बिकॉज टीम इंडिया नीड्स हिम. स्कायने 13 धावा केल्या 2 चेंडूंमध्ये. 2 सुरेख स्वीप शॉट लगावले होते, बट जो मागच्या मॅचला त्यांनी हाँगकाँग विरुद्ध धमाका केला होता तो त्याला नाही कंटिन्यू करता आला, आणि मी फेलियरच म्हणेल त्याचं. आणि पुष्कळ तो ट्विटरवर ट्रोल पण होतं की ही इज परफॉर्मिंग अगेन्स्ट हाँगकाँग बट ही डझंट परफॉर्म अगेन्स्ट पाकिस्तान इन बोथ द मॅचेस. सो ही हॅज टू परफॉर्म इन द नेक्स्ट गेम अगेन्स्ट श्रीलंका टू डिस्पेल एनी डाऊट्स दॅट इज क्रिटिक्स ॲज. आपल्याला त्याचा क्लास माहितीच आहे, बट जर क्लास तो परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट झाला नाही अगेन्स्ट ऑपोजिशन लाईक पाकिस्तान और श्रीलंका, देन ही माइट बी इन ट्रबल. ऋषभ पंतनी 14 धावा केल्या 12 चेंडूंमध्ये, ज्याच्यात 2 चौकारांचा समावेश होता. शादाब खानने त्याची विकेट घेतली. आता पुष्कळ जणं म्हणतील की टी थ्रू अवे हिज विकेट. बरोबर आहे, बट त्यांनी पण स्कोरिंग रेट वरती करायचा प्रयत्न केला होता, जास्त फास्ट खेळायचा प्रयत्न केला होता. आणि इदर साईड ऑफ द फिल्डर 1-2 सेंटीमीटर तो बॉल 4 असता. बट मी हे मानतो की समजा जर त्यांनी 1 ओव्हर तो थांबला जरी असतं 3-4 बॉल, आणि नेक्स्ट ओव्हर त्यांनी असॉल्टला ट्राय केलं असतं फास्ट बॉलरला, देन ही कुड हॅव बीन मोर सक्सेसफुल. आता पंचच्या फेलियरमुळे त्याची स्वतःची जागा पण प्लेइंग 11मध्ये धोक्यात आली. जसं की तुम्हाला माहिती आहे की दिनेश कार्तिकला बाहेर बसावं लागतं आहे, अँड टीम मॅनेजमेंट विल रिटर्न टू दिनेश कार्तिक इन केस रिषभ पंत विल हॅव ही हॅज अनदर फेलियर. सो पण नीड्स टू पुल अप हिज सॉक्स. हार्दिक पांड्यासाठी अनफॉर्च्युनेट गेम होता. फर्स्ट बॉल टक मिड विकेटला त्यांनी आऊट झाला तो. मोहम्मद हसनींनी त्याची विकेट घेतली होती शॉर्ट मिड विकेटला. बाबर आझमने त्याचा कॅच पकडला, आणि नंतर TV कॅमेराजनी पण दाखवलं होतं की हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मामध्ये खूप आर्ग्युमेंट झाली होती. रोहित शर्माचं असं म्हणणं होतं की इफ ही ट्राय टू प्ले स्ट्रेट तर त्याला रन्स मिळू शकत होते, किंवा या स्टेजला तो पहिलाच त्याचा बॉल होता, क्रॉस बॅटेड शॉटची काही गरज नव्हती. बट पंड्या पण तेच एक्सप्लेन करत होता दॅट ही वॉज ट्राईंग टू गेट अ सिंगल. सच आर्ग्युमेंट्स हॅपन, कारण मीडियामध्ये मी बघतो या आर्ग्युमेंटला खूप त्यांनी पॉईंट आऊट केलेलं आहे. बट दिस थिंग्स हॅपन इन द हीट ऑफ द मोमेंट, आणि आपल्याला त्या तिथे सोडाव्या लागतील. अननेसेसरी कॉन्ट्रोवर्सी करून काही उपयोग नाही त्याचा. दीपक हुड्डाने 16 धावा केल्या 14 चेंडूंमध्ये, त्याच्यात 2 चौकारांचा समावेश होता. नसीम शहाने त्याची विकेट घेतली. खूप चांगला दिसत होता दीपक हुड्डा, आणि इट्स अनफॉर्च्युनेट दॅट ही गॉट आऊट, पण तो लॉंग ऑफलाच आऊट झाला. ही वॉज ट्राईंग टू अप दी अँटी, अँड ही गेव अ गुड इम्प्रेशन ऑफ हिमसेल्फ. ऑल्दो त्याला असं वाटेल की त्यांनी थोडंसं कमी परफॉर्म केलं, बट इट विल कम विथ एक्सपिरियन्स. रवी बिश्नोईने शेवटच्या 2 चेंडूंमध्ये चौकार लावले विथ द हेल्प ऑफ फकर जमान. आय माय टाईड. पहिला त्याचा बॅड बाउन्स झाला, आणि दुसरा तो खूप सोपा कॅच, तो बाउंड्रीवर असता तर त्याच्या हातात होता, तो खूप पुढे येऊन गेला फकर जमान, आणि ड्रॉप होऊन 4 गेला. सो 400 स्ट्राईक रेट, व्हॉट एल्स यू नीड. खूप गरज होती त्या रन्सची टीम इंडियाला, बिकॉज त्या 2 चौक्यांमुळेच आपण 180चा पल्ला गाठू शकलो. ॲनलायझिंग पाकिस्तानी बॉलिंग नाव. नसीम शहाने 4 ओव्हरमध्ये 45 धावा दिल्या, 1 विकेट घेतली. सर्टनली नॉट अ गुड गेम फॉर हिम. वाईड आउटसाईड दी ऑफ स्टंप त्याची पॉवर प्लेमध्ये लेंथ होती, आणि पर्टिक्युलरली रोहित शर्माने त्याचा भरपूर समाचार घेतला. KL राहुलनी पण त्याला फोर्स मारल्या. सो इट इज अ डे दॅट ही वूड लाईक टू फॉरगेट. मोहम्मद हसनींनी 4 ओव्हरमध्ये 38 धावा केल्या, अगेन मोर देन 9 रन्स पर ओव्हर. बट त्यांनी हार्दिक पांड्याची बहुमूल्य विकेट पाकिस्तानला मिळवून दिली, बट त्याचा इकॉनॉमी रेट थोडा कन्सर्न असेल पाकिस्तानी मॅनेजमेंटसाठी. सो दे वूड लाईक टू वर्क ऑन हिज इकॉनॉमी रेट. हारिस राऊफनी 4 ओव्हरमध्ये पण 38 धावा देऊन 1 विकेट घेतली, पण ती विकेट सगळ्यात महत्त्वाची होती रोहित शर्माची. स्लोअर बॉलनी
त्याला आऊट केलं. आणि समजा जर रोहित शर्मा अजून टिकला असता देन इंडिया कुड हॅव इझिली वन द गेम. बट हरीश रावचं या गेममधलं रोहित शर्माची विकेट हे एक सिग्निफिकंट कॉन्ट्रीब्युशन आहे. मोहम्मद नवाजनी खूप चांगली बॉलिंग केली. 4 ओव्हरमध्ये 25 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. त्यांनी त्याचे अँगल्स खूप चांगले वेरी केले. त्याचा रिलीज पॉईंट क्रीजचा चांगला उपयोग केला, पिचचा चांगला उपयोग केला आणि बॅट्समनला आउटसाईड दी ऑफ स्टंप जास्त त्यांनी विथ नाही दिलं. सो त्यांनी खूप छान बॉलिंग केली, स्टंप टू स्टंप बॉलिंग केली. त्याचे लिमिटेशन्स आहे पण त्यांनी त्या लिमिटेशन्समध्ये राहूनच बॉलिंग केली. काय अजून एक्स्ट्राऑर्डिनरी करायचा प्रयत्न नाही केला, कारण त्यांनी समजा तसं केलं असतं दॅट रिस्क होती दॅट इंडियन बॅट्समन वूड हॅव टेकन अ लायकिंग टू हिम. बट त्यांनी तसं नाही केलं. शादाब खाननी खूप सुरेख गोलंदाजी केली. त्याच्या गुगलीजचं मिक्सचर खूप छान होतं. त्यांनी स्पीड आणि पेस चांगला वेरी केला आणि मुख्य म्हणजे शादाब खानचा जो बाउन्स असतो तो खूप छान होता. माझ्यामध्ये शादाब खानचं करिअर जर तुम्ही फॉलो केलं असेल तर तो किती बाउन्स जनरेट करू शकतो आणि त्याचा बॉल किती स्पिन होतो, तो गुगली किती चांगल्या पद्धतीने टाकू शकतो, किती इफेक्टिव्हली टाकू शकतो. दॅट इज द बॅरोमीटर ऑफ हिज कॉन्फिडन्स. आणि या गेममध्ये त्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला. 4 ओव्हर 31 धावा 2 विकेट. नाव कमिंग टू पाकिस्तानी इनिंग्स. बाबर आझमला एक रेअर फेलियर आलं, तिसरं कन्सेक्युटिव्ह. आता तो आउट ऑफ फॉर्म आहे आपल्याला असंच म्हणावं लागेल. 14 धावा केल्या 10 चेंडूंमध्ये. रवी बिश्नोईने त्याला आऊट केलं. शॉर्ट मिड विकेटवर रोहित शर्माने कॅच घेतला आणि बाबर आझम खूपच डिसअपॉइंटेड असेल बिकॉज वन्स अगेन ही वॉज लुकिंग व्हेरी गुड. 2 सुरेख चौकार त्यांनी लगावले होते. बट गुड फॉर इंडिया दॅट ही गॉट आऊट. बट अनफॉर्च्युनेटली त्याचा जो ओपनिंग पार्टनर होता मोहम्मद रिजवान, त्यांनी पाकिस्तानसाठी एक किल्ला लढवून ठेवला अंटिल द लास्ट मुमेंट्स. 71 धावा केल्या 51 चेंडूंमध्ये, 6 चौकार 2 षटकार. हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेतली बट हार्दिक पांड्या वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. ते मी थोड्या वेळात करतोच त्याची ॲनालिसिस. रिझवाननी पण कोहलीचाच टेम्पलेट फॉलो केला, किंवा आपण असं नाही म्हणू शकत की त्यांनी कोहलीच्या इनिंग्सची कॉपी केली, कारण रिझवानचा टेम्पलेट जनरली तसाच असतो. त्यांनी मिड विकेटवर खूप चांगला स्कोर केलं आणि वन्सला टूजमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट्स त्याची खूप चांगली होती डिस्पाईट द फॅक्ट दॅट ही वॉजंट 100%. जसं की तुम्हाला ठाऊक असेल, तो एक बॉल कॅच करताना त्याच्या पाठीवर पडला होता. सो ही माईट बी इन सम पेन, बट त्यांनी खूप छान इनिंग्स केली. आणि ज्यावेळेला लूज बॉल मिळाला त्यावेळेला त्यांनी 4 आणि 6 मारली. आणि नॉट नेसेसरी की फक्त लूज बॉलवरच त्यांनी प्रहार केला. ही हिट सम गुड डिलिव्हरीज फॉर अ कपल ऑफ सिक्सेस एज वेल. आणि तो स्पिनर्सला स्ट्रेट पण खूप मस्त खेळतो आणि या इनिंगमध्ये पण त्यांनी त्याच्या क्लासचं डेमॉन्स्ट्रेशन केलं. फकर जमाननी 15 धावा करता आल्या त्याला फक्त 18 चेंडूंमध्ये, 2 चौकार होता. युजवेंद्र चहलनी त्याची विकेट घेतली. मोहम्मद नवाज वॉज द सरप्राईज. जसं की तुम्हाला माहिती आहे, सुपर 6 मॅचमध्ये टीम इंडियाने रवींद्र जडेजाला वरती पाठवून एक सरप्राईज दिलं होतं आणि त्यांनी त्या भरोशाला पूर्ण साजेसा उतरला. तो 35 धावा केल्या होत्या 29 चेंडूंमध्ये. तसंच मोहम्मद नवाजनी पण 42 धावा केल्या ॲट अ स्ट्राईक रेट ऑफ मोर दॅन 200, फक्त 20 चेंडूंमध्ये. 6 चौकार आणि 2 गगनचुंबी षटकार होते. त्याची बॅटिंगची ग्रिप आहे ना खूप चांगली आहे आणि खूप युनिक आहे. त्याची जी ग्रिप असते तो सगळ्यात खाली पकडतो, विच एनेबल्स हिम टू यूज द लॉंग हँडल. लॉंग हँडल यूज केल्यामुळे त्याला एलिव्हेशन आणि डिस्टन्स खूप चांगला मिळतो. आणि जो बॅट्समन खाली पकडतो सगळ्यात जास्त, त्याची ग्रिप पण खूप स्ट्रॉंग असते, जेणेकरून जो शॉट तो मारतो बॅट्समन तो खूप पुढे जातो आणि डिस्टन्स जातो त्याला. ॲडम गिलक्रिस्टची ग्रिप तुम्हाला आठवत असेल, सेम मोहम्मद नवाजची आहे. बट एनिवेज त्यांनी मिड विकेटचा एरिया खूप चांगला टार्गेट केला अँड ही वॉज इक्वली वेल टुवर्ड्स द ऑफ साईड ॲज वेल. कारण पुष्कळ बॅट्समन जे ग्रिप खाली पकडतात ते लेग साईड डॉमिनेटेड बॅट्समन असतात आणि त्यांचा बल्क ऑफ द स्कोरिंग एरिया लेग साईडमध्ये असतो. बट मोहम्मद नवाजनी कवर्स थ्रू आणि पॉईंट थ्रू पण खूप चांगला स्कोर केला ऑफ साईडवर. सो ही इज वन ऑफ द रेअर टॅलेंट्स अँड पाकिस्तान शूड स्टिक विथ हिम. पाकिस्तानमध्ये थोडंसं डाऊट्स त्याच्या ॲबिलिटीवर घेतले गेले होते लोकांनी, की मोहम्मद वसीमसारख्या एक्सपिरियन्स प्लेअरला तुम्ही ड्रॉप करून मोहम्मद नवाजला घेतलं आहे. बट नाव ही हॅज सर्टनली जस्टिफाईड द कॉन्फिडन्स ऑफ टीम मॅनेजमेंट अँड पाकिस्तान हेड कोच. आणि टीम इंडियासाठी तर बॅड न्यूज होती ही इनिंग, बट खूप छान खेळला मोहम्मद नवाज अँड त्याच्या ब्लिट्झक्रिकमुळेच पाकिस्तान पण एनेबल होऊ शकलं आपण विक्ट्रीला, ऑफकोर्स विथ द हेल्प ऑफ द वाईड्स ॲज वेल फ्रॉम टीम इंडिया. खुशदिल शहानीचं भुवीने त्याला आऊट केलं, दीपक हुडानी त्याचा कॅच घेतला होता, बट अंटिल देन माझ्या मते त्यांनी त्याचं डॅमेज करून टाकलं होतं. 14 धावा खुशदिल शहाने केल्या, 1 षटकार लगावला 11 चेंडूंमध्ये. तो षटकार खूप महत्त्वाचा होता, पेनल्टीमेट ओव्हरमध्ये तो षटकार मारला आणि टीम इंडियाच्या होप्स डॅश होऊन गेल्या. आसिफ अलीने 16 धावा केल्या 8 चेंडूंमध्ये, 2 चौकार 1 षटकार.
सेकंड लास्ट 19.4 त्या डिलिव्हरीला अर्शदीप सिंगने त्याला यॉर्करवर ब्रिलियंट यॉर्कर होता त्याला LBW केलं. बट त्याचा समजा जर अर्शदीपने आधी कॅच घेतला असता रवी बिश्नोईच्या बॉलिंगवर देन ऑल्सो वी कुड हॅव वन द मॅच. आणि मी नंतर असं ऑब्झर्व केलं आहे की सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर, फेसबुकवर अर्शदीप सिंगला खूप हेट मिळतं आहे. सो विच इज व्हेरी अननेसेसरी. त्याला हेट करून काही होणार नाही आणि त्याच्या रिलिजनला मध्ये आणणं गेलं आहे. बट त्याचा IP ॲड्रेस आय एम शुअर पाकिस्तानला ट्रेस झाला होता. बट अशा काही गोष्टी आहे त्याला जे डिस्करेज करतात आहे त्याच्या फॅमिली मेंबर्सवर काही काही कॉमेंट करत आहे. सो इट इज नॉट अ गुड साईन ॲट ऑल. आपण स्टिक करायला पाहिजे अर्शदीपसोबत. तो 23 वर्षाचा आहे आणि फ्युचरमध्ये त्याचं खूप इंडियाला चांगल्या मॅचेस तो जिंकवू शकतो. वी नीड टू स्टँड बाय प्लेयर्स वेन दे आर डिफिटेड. कारण नुसतं आपण विक्ट्रीमध्ये त्यांच्यासोबत आहोत. सो दॅट शोज दॅट वी आर व्हेरी सेल्फिश. वी हॅव टू स्टिक टू आवर टीम इन बॅड टाइम्स एज वेल अँड आय एम सर्टनली होप दॅट अर्शदीप विल बाउन्स बॅक. अँड आय रिक्वेस्ट नॉट टू अब्यूज हिम ऑन इन्स्टा ऑर नॉट टू मेक एनी मीम्स ऑन हिम. कारण कोणी मुद्दामून काय सोडत नाही. अँड ही विल बी बॅक द नेक्स्ट गेम फॉर शुअर. तो ब्राईट स्टार आहे आणि आपल्याला त्याला तसं ट्रीट करावं लागेल. आपण बॉलिंग ॲनालिसिसवर येऊया. भुवनेश्वर कुमारची 19 ओव्हर खूप महंगी होती. नॉट अकॉर्डिंग टू स्टँडर्ड्स त्यांनी बॉलिंग नाही केली. बट त्याच्या बाकीच्या ओव्हर चांगल्या होत्या. बट त्याचे फिगर स्पॉईल होऊन गेले ड्यू टू सेकंड लास्ट ओव्हर. जी मॅचची सेकंड लास्ट ओव्हर होती आणि त्याची लास्ट होती. 4 ओव्हरमध्ये 40 धावा देऊन 1 विकेट घेतली. अर्शदीप सिंगनी 3.5 ओव्हर्स टाकून 27 धावा देऊन 1 विकेट घेतली. अर्शदीपनी तो कॅच ड्रॉप केला तरी खूप चांगलं कंपोजर दाखवलं. कारण लास्ट ओव्हरमध्ये त्याला फक्त 7 रन डिफेंड करायचे होते. 5व्या बॉलपर्यंत त्यांनी मॅच ओढली. सो इट शोज दॅट ही हॅज कॅरेक्टर, ही हॅज गट्स, ही हॅज डिटर्मिनेशन अँड स्किल अँड वी शूड बॅक हिम. त्यांनी आसिफ अलीला LBW पण केलं होतं जसं की मी म्हटलं. सो वी हॅव टू सी दॅट ही डझंट गेट अब्युस्ड व्हेरी मच ऑन सोशल मीडिया. रवी बिश्नोईने 4 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन 1 विकेट घेतली. खूप सुरेख बॉलिंग केली. बट इश्यू त्याचा अशा होता की त्यांनी खूप वाईड्स टाकले आणि ते वाईड्स जर समजा नुसते रवी बिश्नोईचे आपण ॲक्युम्युलेट केले तर एक गोष्ट अजून पण आहे की वाईड्स टाकल्यानंतर जो नेक्स्ट बॉल होता एक पण बॉलला 4 नाही गेल्या. ते पण ध्यानात ठेवावं लागेल. बट एक्स्ट्राज ऑलवेज काउंट टुवर्ड्स दी एंड. आणि समजा त्यांनी एवढे एक्स्ट्राज नसते टाकले देन मे बी वी कुड हॅव वन. बट वी विन ॲज वन अँड लूज ॲज वन. नॉट टू फाइंड एनी स्केप गोट्स हिअर. पण मी तुम्हाला फक्त एक पॉसिबिलिटी सांगतो आहे की काय होऊ शकत होतं. हार्दिक पांड्या वॉज व्हेरी एक्सपेन्सिव्ह ॲज वेल. 4 ओव्हर 44 धावा, 1 विकेट. फर्स्ट बॉल डक पण होतं त्याचं. सो इज अ गेम दॅट इज लाईक टू फॉरगेट. तो खूप डिसअपॉइंटेड असेल कारण लास्ट मॅच तो हाँगकाँग विरुद्ध रेस्ट करून आला होता. स्टील डिडंट पुट अ गुड इनफ परफॉर्मन्स इन दिस गेम. आणि UC चहल तर त्या परफॉर्मन्सची अपेक्षा नव्हती. ही कॅन डू अ लॉट बेटर. 4 ओव्हरमध्ये 43 धावा दिल्या त्यांनी ऑलमोस्ट ॲट 11 पर ओव्हर आणि 1 विकेट घेतली. त्याला बिलकुल परफॉर्मन्स साजेसा नाही आहे, शोभणारा नाही आहे. वाईड आउटसाईड दी ऑफ स्टंप बॉलिंग केली विदाऊट एनी व्हेरिएशन. आणि त्यांनी स्टंप टू स्टंप जरी ठेवलं असतं तरी तो इकॉनॉमिकल राहिला असता. एवढा त्याला मार पडला नसता. बट UC चहलचा आपण एक पॅटर्न ऑब्झर्व करतो की तो विकेट घेतो, तो खूप विकेट घेतो. मार खातो, तो खूप मार खातो. सो ही स्विंग्स फ्रॉम वन एक्स्ट्रीम टू अदर which isn't very good for Team India as well as his own personal confidence and place in the side. So I hope he learns from this because if he doesn't there are a lot of other options and I'm sure Team India त्याच्यासोबत स्टिक करेल आणि करायला पण पाहिजे. आणि तो श्रीलंकेविरुद्ध नेक्स्ट मॅचमध्ये खूप सुरेख बॉलिंग करेल. सो पाकिस्तान 1/5 विकेट्स. आणि आपलं थोडंसं आता आपल्याला श्रीलंका आणि अफगाणिस्तानविरुद्ध मॅच जिंकावीच लागेल. एक मॅच जरी आपण हरलो तर देन वी आर ऑलमोस्ट ऑन द वर्ज ऑफ नॉकआउट. आपलं फेट हे दुसरे टीम्स डिसाईड करतील. बट दॅट इज नॉट अ गुड सिच्युएशन टू बी इन. आपण बघूया काय होतं ते इंडिया श्रीलंकाच्या प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये. बट तुम्हाला माझे या मॅचचे ॲनालिसिस कसे वाटले हे न चुकता जरूर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि न विसरता प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन, बाय.